नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची ही दुसरी टर्म आहे। महायुतीच्या जागा वाटपात ही जागा पुन्हा महायुतीकडून अजित पवार गटच लढविल अशी शक्यता आहे। शिवाय त्यांच्याकडून संग्राम जगताप यांचे नावही फायनल समजले जाते। विरोधात कोण हा प्रश्न मात्र दिवसेंदिवस जास्त जटिल होताना दिसतोय। कधी ही जागा काँग्रेस मागतय, कधी ठाकरे गटाचे नेते थेट मातोश्रीवर शक्ती प्रदर्शन करतायत, तरी कधी अभिषेक कळमकर आपणच उमेदवारी करणार म्हणत थेट प्रचार करताना दिसतात। कधी संग्राम जगतापांविरोधात त्यांचे सख्खे साडू संदीप कोतकर यांचं नावही येतं। दुसरीकडे स्थानिक भाजपमध्ये वेगळंच काहीतरी शिजताना दिसतंय। महायुतीत ही जागा सेटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानुसार अजित पवार गटाला जाणार हे माहिती असूनही स्थानिक भाजपच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लागलेला दिसतोय। हे सगळं पाहताना संग्राम जगताप तिसऱ्यांदा आमदार होतील का? संग्राम जगतापांविरोधात नक्की कोण लढेल? संग्राम जगतापांची गणिते कशी जुळतील? संग्राम जगतापांना यावेळी काय आव्हाने असतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। संग्राम जगताप 2019 ला दुसऱ्या टर्मला आमदार झाले। पहिली 2 वर्षे कोरोनात गेल्यानंतर 2 वर्षे त्यांना सत्तेत जाण्याची संधी मिळाली। शेवटच्या वर्षभरात त्यांनी कोट्यवधींचा निधी आणत 4 वर्षांचा बॅकलॉग भरून काढल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात। राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर त्यांनी अजित पवारांकडे राहण्याचा निर्णय घेतला। कदाचित ही त्यांची दूरदृष्टी असावी। शरद पवार गटात गेले असते तर आता ठेवला तसा ठाकरे गटाने त्यावेळीही त्यांचा दावा कायम ठेवला असता। त्यातून स्पर्धा वाढली असती। शिवाय सत्तेत नसल्याने विकास कामेही करता आली नसती। आता मात्र संग्राम जगतापांनी त्यावेळी घेतलेला निर्णयच योग्य होता असे त्यांच्या कामावरून किमान आता दिसतंय। कोरोना काळात नगर शहराची विकास कामे थांबली होती, परंतु नंतर आमदार जगतापांनी कोट्यवधींचा निधी आणून ती पूर्ण केली। या निधीतून वाडिया पार्क, शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरातील रस्त्यांची कामे सुरू केली। उद्यानांसाठी 6 कोटींचा निधी आणला। त्यातून उद्यानांची कामेही काही प्रमाणात मार्गी लागली। शिवाय गेल्या आठवड्यात सीना नदी व भिंगारणाला सुशोभीकरणासाठी 20 कोटींचा निधी मिळाला। अहमदनगर महापालिकेला तसे पत्रही आले। त्यामुळे दर पावसाळ्यात होणारा पुराचा त्रास कमी होणार आहे। याशिवाय स्वच्छता, भूमिगत गटारी, कचरा आदींचे प्रश्नही गेल्या वर्षभरात सोडण्याचा प्रयत्न झालेला दिसला। संग्राम जगतापांनी गेल्या काही दिवसांपासून सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेचा प्रश्नही चांगला हाताळला। नागापूर, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, नालेगाव, ठाणगेमळा, काटवण खंडोबा रोड, स्टेशन रस्ता, पुणे महामार्ग, फुलसौंदरमळा, बाबरमळा या भागात पूर नियंत्रण रेषेचे प्रश्न कायम चर्चेत असायचा। आमदार जगतापांनी प्रयत्न करून पूर नियंत्रण रेषेचा लाल व निळ्या रेषांचा प्रश्न मार्गी लावल्याने या भागातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला। या परिसरातील जागा मालकांना आता त्यांच्या जागा विकसित करता येणार आहेत। हे सगळं पाहता नगर शहरात विकास झालाय का? तर होय, अनेक प्रश्न सुटलेत। पण नगर शहराचा विस्तारीकरण पाहता रोज नवे प्रश्न निर्माण होणारच आहेत। फक्त ते प्रश्न हक्काने सोडणारा नेता शहराला हवा आहे। संग्राम जगतापांना गेल्या 10 वर्षापासून प्रशासनाचा व शहरातील प्रश्नांचा अंदाज आहे। शिवाय त्यांचे संघटनही चांगले आहे। हे सगळं पाहता संग्राम जगतापांचंच पारडं यंदाही जडच वाटत आहे। दुसरीकडे विरोधकातही तिन्ही पक्ष उत्सुक असल्याने एकाला तिकीट दिल्यावर इतर 2 पक्षाचे कार्यकर्ते मनापासून संग्राम जगतापांना विरोध करतील का हा प्रश्नही आहे। तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।